पुनस्मरण. नाही, वर्तमान काळाचं पहिलं जे दिलंय ना, बालः विद्यालयम गच्छति. हा, विद्यालयम गच्छति. बालः विद्यालयम मुलगा गच्छति. शाळेत जातो आहे ना. जातो म्हटलं की वर्तमान काळात आहे ना. आता हे झालं प्रथम पुरुष. आता मध्यम पुरुष, त्याच्यामध्ये कसं येतं वाक्य, त्वम गृहम गच्छसी, तू घरी जातोस. त्वम गृहम गच्छसी. अहम ग्रामम गच्छामी, हे याला म्हणतात उत्तम पुरुष. म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला प्रथम पुरुष म्हणतो त्याला प्रथम संस्कृत मध्ये उत्तम पुरुष म्हणतात. उत्तम पुरुष. अहम गृहम गच्छामी, मी घरी जातो. हे वर्तमान काळातले 3 पुरुषांमधले 3 वाक्य. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असे 3 पुरुषांचे आपल्याला एकवचनी रूपांचा उपयोग करून त्यांनी हे 3 वाक्य आपल्याला दिले आहेत. आता याच्यानंतर भविष्यत काळ. भविष्यत काळामध्ये काय आहे पहा. पहिलं वाक्य काय आहे, छात्रा मंदिरम गमिष्यती, म्हणजे जाईल. भविष्य काळ म्हणजे पुढे होणारा, म्हणून त्याला जाईल आहे ना. विद्यार्थिनी किंवा मुलगी, छात्रा म्हणजे मुलगी, विद्यार्थिनी काही म्हणू शकतो आपण, मंदिरात जाईल. त्वम आपणम गमिष्यसी, त्वम म्हणजे तू आहे ना. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू. आपण हे मागच्या परीक्षेमध्ये शिकलेलो आहोत. त्वम आपणम गमिष्यसी म्हणजे तू बाजारात जाशील, दुकानात जाशील है ना. अहम उद्यानम गमिष्यामी, मी बगीचात जाईन, मी बगीचात जाईन. कारण गमिष्यामी हे गमिष्यसी, गमिष्यती हे काय आहेत, भूतकाळ भविष्यकाळ दाखवणारे रूप आहेत है ना. गम धातूचे भविष्यकाळ दाखवणारे प्रथम पुरुषी क्रियापद आहेत हे. गमिष्यती, गमिष्यामी, गमिष्यसी है ना. आता भूतकाळ म्हणजे काय, लंगलकार. सेवकः नदीम अगच्छत, सेवक नदीवर गेला. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ असतो ना, म्हणून अगच्छत गेला. त्वम काशीम अगच्छः, तू काशीला गेलास. त्वम मध्यम पुरुष है ना. सेवकः नदीम अगच्छत, सेवक नदीवर गेला. हा काय आहे, प्रथम पुरुष. त्वम काशीम अगच्छः मध्यम पुरुष, तू काशीला गेलास. अहम वनम अगच्छम, मी वनात गेलो है ना. अहम, अहम आलं म्हणजे प्रथम पुरुष, उत्तम पुरुष है ना. उत्तम पुरुष. अहम वनम अगच्छम, गेलो. अशा प्रकारे हे प्रथम पुरुषाचे 3 रूप आपल्याला भूतकाळातले म्हणजे लंगलकाराचे त्यांनी दिलेले आहेत है ना. चौथा आपण कोणता पाहिला होता, प्रेरणार्थक है ना. म्हणजे आज्ञार्थ ज्याला असं म्हणतात. आज्ञा, प्रेरणा असं ज्याच्यात असतं त्याला लोट लकार म्हणतात. लोट लकार है ना. त्याच्यामध्ये कसं होतात रूप, सहा गृहम गच्छतु म्हणजे तो घरी जाऊ दे आहे ना, त्याला घरी जाऊ दे अशा याने. त्वम वाटिकाम गच्छ, तू, त्वम म्हणजे तू, सहा म्हणजे तो है ना. त्वम वाटिकाम गच्छ, हा, तू बागेत जा है ना. आज्ञा आहे ही एक प्रकारची है ना, प्रेरणा, त्याला जाण्याची प्रेरणा. अहम प्रकोष्ठम गच्छामि, हा, मी खोलीत जातो है ना. म्हणजे मी खोलीत जातो अशा याने है ना. आता त्याच्यामध्ये हे आपल्याला जे वाक्य दिलेत त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त प्रथम पुरुषी जे वाक्य क्रियापद होतात त्याचे एक वचन आपल्याला त्यांनी दिले. पण आता पूर्ण काय असतं, 3 पुरुष आणि 3 वचन. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. हे 3 पुरुष कुठल्याही धातूच्या मध्ये असतातच, कोणत्याही लकारामध्ये. द्विवचन आणि बहुवचन असे पुन्हा 3 भाग असतात. अशा प्रकारे धातूचे आपल्याला प्रत्येक लकाराचे 9 रूप मिळतात है ना. आता वर्तमान काळ लट लकार, त्याचे रूप कसे होतात वाचा, एकेकाने वाचा. तुम्ही 2 जण आहात, एक पहिल्यांदा एकाने वाचा, मग दुसऱ्याने वाचा. वाचा, वर्तमान काळ वाचा. हा, लट लकार वर्तमान काळ. दादा घ्या तुम्ही वाचू. हा,
तुम्ही वाचा श्रीकांतजी, काय हरकत नाही. बरोबर. वर्तमाने हा पठधातू हा पठती पठतः पठन्ति हा पठसि आता हे पठथः हे पठथ. पहा, पठती पठतः पठंती प्रथम पुरुष असं म्हणायचं, म्हणजे आपल्या लक्षात बर. राहतं की हे प्रथम पुरुषाचे आहे, है ना. पठती हा पठती पठतः पठन्ति प्रथम पुरुष. हा पठसि पठथः पठथ मध्यम पुरुष. पठामि पठावः पठामः उत्तम पुरुष. उत्तमम. हा महोदय, तुम्ही अग्रे पुढे वाचा. भूते, त्याच्या खालचं वाचा लंगलकार. हा सुरेश महोदय, तुम्ही वाचा. अपठत अपठता अपठ मध्य पुरुष अपठन प्रथम पुरुष. प्रथम हा पुरुष अपठत अपठतम हा अपठत मध्यम पुरुष अपठ अपठतम अपठत उत्तम पुरुष अपठत अपठत अपठत. त पूर्ण आहे ना. त पूर्ण असला की अपठत. लंगडा पाय असला तर अपठत असं झालं असतं. पण अपठत कोणा नाही, अपठत पूर्ण उच्चार झाला पाहिजे तचा. हा पुढे उत्तम उत्तम. पुरुष अपठम हा अपठाव अपठाम. उत्तम. चला भविष्यात काळ वाचा तुम्ही श्रीकांत महोदय. भविष्यत काले पठधातु हा पठिष्य एक वचन पठिष्यति पठिष्यतः पठिष्यन्ति प्रथम पुरुष. हा पठिष्यसि पठिष्यथः पठिष्यसि पठिष्यथ पठिष्यसि पठिष्यसि हा पठिष्यसि पठिष्यथः पठिष्यथ मध्य पुरुष. हा पठिष्यामि पठिष्यावः पठिष्यावः बरोबर. पठिष्यामः उत्तम पुरुष. पठिष्यामि. हे बघ, शा थोडा दीर्घ करून घ्यायचा, म्हणजे मी रस्व आपोआप येतो. मी रस्व पठिष्यामि पठिष्यामि पठिष्यावः पठिष्यामि पठिष्यामः. पठिष्यावः पठिष्यामः बरोबर, उत्तम पुरुष. उत्तम आता पुरुष. आता तुम्ही हे प्रार्थना दिशू वाचा सुरेश महोदय. हा प्रथम पुरुष पठत हा पठतात पठताम पठंतु. हे मध्यम पाहिजे पुरुष पठ दोन रूप आहे. पठतात, त्याच्यामध्ये काय केलंय, ऑब्लिक केलाय, म्हणजे दोन्ही रूप होतात असा त्याचा अर्थ आहे. हा लक्षात ठेवा. पठतु पठतात पठताम मध्यम पठंतु प्रथम पुरुष. हा पुढे वाचा. मध्यम पुरुष पठ पठतात हा हा पठत पठतम पठ. पठतम उत्तम पुरुष पठत पठामि पठतम पठावः पठाम. मध्यम पुरुष लक्षात ठेवा. पठतम पठत तो पूर्ण करायचं, वाचायचा. बरोबर. उत्तम पुरुष पठानी पठाव पठाम. व म उच्चार अगदी पूर्ण झाले पाहिजेत, लक्षात ठेवा. चला पुढे आता बघा काय आहे हे. आपण आता क्रियापदांचे दोन प्रकार असतात, परस्मैपद आणि आत्मनेपद. हे हे एकच धातू आपण चारही प्रकारे जो चालवला तो परस्मैपदी होतात. परस्मैपदी धातू सोपी रीत ओळखण्याची काय असते, त्या धातूला शेवटी ती असतो, ती लागतो. पठती आहे ना, पठती असा तो धातू आपण वाचतो की नाही. तर जेव्हा ती लागलेला असतो तेव्हा तो धातू परस्मैपदी असतो. आत्मनेपदी धातूला ते लागतं, ते लागतं आहे ना. आता बघा आत्मनेपदी वाचा. वर्तमाने वाचा. प्रथम पुरुष हा वंदते. हा द्विवचन वंदते वंदते. बहुवचन वंदते वंदते हा वंदन्ते. एक वचन द्विवचन नाही म्हटलं तरी चालेल, पण प्रथम प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष हे म्हणायचं. वचन नाही म्हटलं तरी चालेल. मध्यम पुरुष हा वंदसे हा वंदे थे हा वंदे. बरोबर. उत्तम पुरुष वंदे वंदावहे वंदामहे. हा तुम्ही वाचा मी श्रीकांत. वाचतोय. अवंदत अवंदत हा अवंदेताम अवंदंत प्रथम हा पुरुष. बरोबर. अवंदथाः अवंदेथाम
अवंदध्वम द्वितीय पुरुष. अवंदे, मध्यम पुरुष म्हणायचं. हा सॉरी मध्यम पुरुष. हा हा अवंदे, अवंदावही, अवंदामही, उत्तम पुरुष. अगदी बरोबर, छान. हा, प्रार्थना वाचा सुरेश महोदय तुम्ही. प्रथम पुरुष वंदताम, वंदेताम, वंदताम. हा. मध्यम पुरुष वन- वंदत्व, वंदनताम. वंदनताम. मध्यम पुरुष हा वंदस्व, हा वंदेधाम, वंदे, वंदध्वम. उत्तम पुरुष वंदध्वम. वंदे, वंदध्वम. वंदावही, वंदध्वम. हा. उत्तम पुरुषामध्ये वंदई, वंदावही, वंदामही. वंदा वहई, वंदा वंदा महई. ऐची मात्रा आहे ना, ऐची मात्रा आहे ना, मग तसा उच्चार झाला वंदावही, पाहिजे. वंदई, वंदा वहई, वंदा मही. है ना. आता हे दोन धातू आपण पाहिले. कुठले पाहिले? परस्मै पद मध्ये पठ धातू पाहिला, पटपटती, आणि आत्मनेमध्ये वंद वंदते. है ना, वंदते पहिलंच रूप आहे ना, प्रथम पुरुष एकवचनाचं वंदते. तर ह्याच्यातला आता तुम्ही मागच्या परीक्षेमध्ये हे सगळं शिकलेलं आहात, आहे ना, ती मागची प्रवेश परीक्षा झाली याच्या आधीची. तर त्या पुस्तकामधून तुम्हाला आणखीन असे धातू मिळतील, परस्मैपदी, आत्मनेपदी, वेगवेगळे. तर अशा प्रकारे निदान 3-3 धातू तरी, वर्तमान काळ हे परस्मैपदी 3 धातू आणि आत्मनेपदी 3 धातू, असे या चारही लकारांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कळलं का? आणि तोंडाने म्हणून लिहायचं, म्हणजे पाठांतर लवकर होते. है ना. भविष्यकाळ म्हणायचं राहिलंय. भविष्यकाळ. अच्छा, राहिलाय का याच्यातला? अच्छा, हो, हा, इकडचे 2 राहिले, भविष्याचे मी भविष्यत्व म्हणतो. आणि प्रार्थना. मी म्हणा. मी म्हणतो. हा. हो. आता मला आज हा शब्द कळला, पठिष्यामी. शहाचा हा. उत्तर मोठा करायचं मी आज शिकलो हे. अच्छा, धन्यवाद. भविष्यात वंदिष्यते, वंदिष्येते, हा. वंदिष्यन्ते प्रथमा. प्रथम पुरुष. हो सॉरी, प्रथम पुरुष. वंदिष्यसे, वंदिष्येथे, वंदिष्यद्वे, द्वितीय उत्तम मध्यम नाही, पुरुष. मध्यम पुरुष. मध्यम पुरुष. हा. वंदिशे, वंदिशावहे, वंदिशामहे, उत्तम पुरुष. हे पहा, आता याच्यामध्ये शला य जोडलाय की नाही तिन्ही याच्यामध्ये, त्यामुळे तो जोडाक्षर आहे. जेव्हा जोडाक्षर असतं ना, तेव्हा त्याच्या मागच्या अक्षरात थोडा आघात द्यायचा. म्हणजे वंदिष्यते, वंदिष्ये, वंदिशावहे, वंदिशामहे, है ना, असं थोडा आघात आला पाहिजे, म्हणजे स्पष्ट उच्चार होतो. वंदिश म्हणजे आघात म्हणजे दीर्घ म्हणायचं. नाही, वंदिष्यते. आघात म्हणजे दीर्घ नाही. आघात म्हणजे दीर्घ नाही. आता अच्छा, फोर्स. बच्या पुढे द, हा न ला द ला न जोडलेला आहे, म्हणजे जोडाक्षर बर. आहे. वंदिशे असं आला पाहिजे. वंदिशे असं नाही म्हणायचं, वंदिशे. वंदिष्यते, हा वंदिष्येते, वंदिष्यन्ते, वंदिशसे, हा. वंदिशेथे, वंदिशद्वे, वंदिशे, वंदिशावहे, वंदिष्य, वंदिशामहे, वंदिष्यते. ऐका, वंदिश. हा, श्रीकांत मध्ये ऐका. वंदिष्यते, वंदिष्येते, वंदिष्यन्ते, वंदिष्यसे, वंदिष्येथे, वंदिष्यद्वे, वंदिष्ये, वंदिशावहे, वंदिशामहे. आहे ना, शा दीर्घ म्हणायचा आणि आघात देऊन म्हणायचा त्याच्यावर, म्हणजे मग त्याचा उच्चार स्पष्ट येतो. हा, प्रार्थना दिसते. तुम्ही सुरेश महोदय वाचा. वंदताम, वंदेताम, हा वंदनताम, हा मध्यम पुरुष हा वंदस्व, हा वंदेधाम, वंदध्वम, हा. वंदै, वंदावही, वंदामही. बरोबर, छान. आता तुम्हाला उच्चार वगैरे व्यवस्थित आले आहेत. आता तुम्हाला होमवर्क साठी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. 3 परस्मैपदी धातू घ्यायचे, 3 आत्मनेपदी धातू घ्यायचे, आणि ती तीनही धातू अशा प्रकारे वर्तमाने, भूते, भविष्यत्काले आणि प्रार्थनादिषु चारही प्रकारे तेच धातू लिहायचे. म्हणजे कसे, हे 4 प्रकारे 3 3 चौक 12
आणि खालचे 3 म्हणजे 3 चोक 12 असं तुम्हाला 4 धातू 12 वेळा लिहायचे आहेत, आहे ना, 12-12 वेळा. आलं का लक्षात? आणि त्याने काय होईल, लिहिण्याने तोंडाने म्हणून लिहायचं म्हणजे लिहिण्याची सवय होते, ऱ्हस्व दीर्घ आपल्याला बरोबर लिहिता येतात, आणि तोंडाने म्हणून लिहिलं म्हणजे आपल्याला उच्चारण स्पष्ट करता येतं. दोन्ही गोष्टी साधतात, है ना. आता याच्यानंतर आपण म्हणजे विभक्ती शब्द, आता हे धातू झाले, आहे ना, वंद वंदती, पठ पठती, लिख लिखती, हे धातू आहेत. धातू म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये क्रियापद म्हणतो. आता जसं क्रियापद आहे तसं नामरूप असतं, कर्मरूप असतं, आहे ना. हे पद, हे जे पद आहे त्याला काय असतं, त्याला विभक्ती लागते. विभक्ती प्रत्यय एकूण किती आहेत? 7 आहेत. प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्ठी विभक्ती, सप्तमी विभक्ती आणि संबोधन, आहे ना. आणि ह्या विभक्ती आहेत, तर त्या विभक्तीचा अर्थ काय, त्याचा वापर कुठे करायचा, त्याच्यासाठी थोडक्यात त्यांनी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे ना. पहा खालचं 3 नंबरचा बिंदू पहा. पूर्वीच्या पाठामध्ये आपण 7 विभक्तींविषयी वाचलेले आहे ना. तर आता आपण त्याला प्रथमा विभक्ती म्हणतो. त्याच्यात त्याला काय म्हणतात, कर्तृकारक. म्हणजे वाक्यामध्ये आपण कुठलाही वाक्य 3 त्याच्या मुख्य पद असतात, कर्तृपद, कर्मपद आणि क्रियापद, है ना. तर कर्तृपद म्हणजे वाक्याचा कर्ता. कर्ता नेहमी प्रथमेत असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणून त्याला कर्तृकारक म्हणतात. म्हणजे जो कर्ता वाक्याचा आहे त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते, हा त्याचा अर्थ आहे. कळलं का, लक्षात आलं का? हो. हा, हे पहा, काही कळलं नाही आम माझं बोलणं तुम्हाला किंवा माझ्या याच्यातनं स्पष्टता झाली नाही सांगण्यातून, तर पटकन विचारत चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळताय की नाही. नाही कळली आम एखादी भगिनी. गोष्ट तर पटकन विचारायचं की तुम्ही हे सांगितलं हे कळलं नाही. हे पहा, आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे, छोटे छोटे 2 वाक्य दिले आहेत. बालिका गच्छती, जनाः गच्छन्ति. आता बालिका काय आहे, प्रथमा मुलगी. विभक्ती एक वचन आहे, ठीक आहे. म्हणून इकडे गच्छती प्रथम पुरुष एक वचन आहे ना. जनाः गच्छन्ति, जनाः काय आहे, प्रथमा विभक्ती बहुवचन, बहुवचन आहे, आणि म्हणून प्रथम पुरुष बहुवचन वर्तमान काळ गच्छन्ति, है ना. म्हणजे क्रिया हे प्रथमेमध्ये असते, प्रथमा विभक्तीमध्ये असते, कर्तृपद, आणि त्यानुसार क्रियापदाचे पद रूप येतात. तसं प्रथम पुरुष आहे, प्रथमा असल्यामुळे प्रथम पुरुष एक वचन, प्रथमा विभक्ती असल्यामुळे एक वचन, आणि बहुवचन असलं तर बहुवचन, है ना. एक वचन, द्विवचन, बहुवचन, याच्यामध्ये कर्त्याचं बहुवचन, क्रियापदाचं बहुवचन, कर्त्याचं एक वचन, क्रियापदाचं एक वचन, अशा प्रकारे कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध असतो, वचन आणि विभक्ती, है ना. आता दुसरी द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्तीमध्ये द्वितीया विभक्तीला कर्मकारक म्हणतात. कर्मकारक म्हणजे वाक्यामध्ये जे कर्म असतं, जसं मुलगा चेंडू खेळतो. आता मुलगा हे क्रियापद आहे आणि चेंडू हे कर्मपद आहे. मग चेंडूला काय म्हणतात, कंदुकम. बालकः कंदुकम खेलती, है ना. मग हे कंदुकम हे काय आहे, कंदुक म्हणजे चेंडू या शब्दाचं द्विवचन आहे. द्वितीया विभक्ती एक वचन आहे. द्वितीया विभक्ती कारण काय, त्यांनी सांगितलंय कर्मकारक हे नेहमी द्वितीया विभक्तीमध्येच असायला पाहिजे. मग कंदुकम, कंदुकम शब्द कोणाप्रमाणे चालेल, कंदुकम हा शब्द वनम प्रमाणे. मागच्या वर्षी आपण वनम शब्दाच्या विभक्ती शिकलेलो. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. मग वनम हे द्वितीयेचं एक वचन आहे, इथे इथे जनाः हे बहुवचन आहे आणि गच्छती हे बहुवचन आहे. पण कर्मपदाला कर्तृपद आणि क्रियापद याच्याशी काही संबंध नाही. कर्मपद हे नेहमी द्वितीया विभक्तीमध्ये असावं, म्हणून ते काय येणार, कंदुकम. आलं का लक्षात तुम्हाला, कर्मपदम. आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं उदाहरण काय आहे, कर्मपदम म्हणजे कर्माची द्वितीया विभक्ती होते. सा चित्रम लिखती, लिखती म्हणजे काढते, चित्र काढते, है ना. चित्रम कर्मपद कोणतं आहे, चित्र. काय काढते, चित्र काढते. क्रियापदाला काय प्रश्न, काय नाही प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला कर्मपद म्हणतो आपण मराठीमध्ये, आहे ना.
तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा ते कर्मपद काय आहे, चित्र, म्हणून त्याची द्वितीय विभक्ती आहे, चित्रम, है ना. हा, आता जसं द्वितीय विभक्ती ही कर्मकारक आहे म्हणजे कर्मपदाला लागते, तसंच अजून कुठे कुठे काही अव्ययपद असतात, काही धातू असतात, त्या सगळ्यांचा उपयोग जेव्हा होतो तेव्हा काय होतं की त्याच्याशी संबंधित शब्दाची द्वितीय विभक्ती होते. तर आता असं कोणाकोणाची होते हे याच्यात त्यांनी दिलंय, है ना. पहा, पहिलं त्यांनी काय म्हटलं, अधि हा उपसर्ग आहे. 22 उपसर्ग आपण प्रवेश परीक्षेमध्ये शिकलेलो आहोत, आहे ना. त्याच्यामध्ये अधि हा एक उपसर्ग आहे ना. तर ह्या उपसर्गाचा जेव्हा आपण उपयोग करतो धातू सोबत, उपसर्ग कोणाला लागतात, धातूला, आणि त्या धातूचे मग प्रत्येक उपसर्गानुसार वेगळे वेगळे अर्थ होतात, है ना. ते उपसर्गाची यादी हवं तर मी तुम्हाला देईन, त्यानुसार मग तुम्हाला त्याचे अर्थ कळतील. आता इथे त्यांनी आपल्याला अधि हा उपसर्ग दिलेला आहे, म्हणजे अधि उपसर्गाबरोबर वस आणि तिष्ठ, वस म्हणजे राहणे, तिष्ठ म्हणजे स्थातिष्ठ उभे राहणे, है ना. या धातूंच्या प्रयोगामध्ये स्थानवाचक शब्द, स्थानवाचक शब्द म्हणजे काय, वस म्हणजे राहतो, कुठे राहतो, स्थान, स्था तिष्ठती उभा राहतो, कुठे उभा राहतो ते स्थान. तर ते जे स्थानवाचक शब्द आहेत त्या शब्दांची नेहमी द्वितीय विभक्ती येते, है ना. हा, व्याघ्र वनम अधिवसती, उदाहरण पहा, व्याघ्र वनम अधिवसती, वनम, वनम ही द्वितीय विभक्ती आली आहे ना. आणि कुठे राहतो, अधिवसती सोबत शब्द कोणता आलाय, वनम, म्हणून त्याची द्वितीय आहे ना. तसं तिष्ठती सुद्धा तसंच होईल, तिष्ठती, शिक्षक वर्गम तिष्ठती, है ना. मुलं बसलेले असतात पण शिक्षक काय करतात, उभे राहून शिकवतात, है ना. शिक्षक वर्गम तिष्ठती, वर्गम, वर्ग शब्दाची द्वितीय विभक्ती एकवचन आहे, है ना. म्हणजे स्था किंवा वस या धातूंच्या सोबत जर अधि हा उपसर्ग लागला तर त्याच्यामध्ये जे स्थानवाचक शब्द असतात त्या शब्दांची नेहमी द्वितीय विभक्ती होते, है ना. हा दुसरा नियम झाला. तिसरा काय आहे, अभितः, परितः म्हणजे भोवताल, सभोवताल, त्याला अव्यय म्हणतात. याचा अर्थ याच्यामध्ये याचे रूप बदलत नाहीत, जसे आहे तसेच राहतात. अभितः तसंच राहील, परितः तसंच राहील, है ना. याला अव्यय म्हणतात. त्या अव्ययांशी संबंधित संख्यावाचक शब्द द्वितीय विभक्तीत असतात, है ना. संज्ञा, सॉरी, संज्ञावाचक, संज्ञा म्हणजे काय, संज्ञा कशाला म्हणतो आपण, संज्ञा समजतं का तुम्हाला, म्हणजे लक्षात, संज्ञा कशाला म्हणतात, हा बरोबर तसंच. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, अभितः परितः म्हणजे सभोवताल. आता गृहम अभितः आहे ना. आता संबंधित संज्ञावाचक शब्द कोणता आहे, गृहम, कोणाच्या भोवती, घराच्या भोवती काय असतं, उद्यानम असती, घराच्या सभोवाल उद्यान आहे, अभितः, आहे ना. गृहम कशाच्या सभोवताल आहे, संबंधित शब्द कोणता आहे, गृहम, म्हणून गृहम ही द्वितीय विभक्ती आली. गृहम परितः, गृहम अभितः. भ्रमरः पुष्पम परितः भ्रमती, भ्रमर कसे असतात, भुंगे ते पुष्प म्हणजे फुलांच्या भोवती फिरतात, त्यांना त्यातलं हे घ्यायचं असतं म्हणून, परागकण चाखायचे असतात म्हणून ते त्या फुलांच्या भोवती पिंगा घालतात. म्हणजे पुष्पम कशाच्या भोवती, फुलाच्या भोवती, म्हणून पुष्पम, फुलं या शब्दाची द्वितीय विभक्ती आहे. म्हणजे अभितः परितःच्या संबंधित जे शब्द असतात ना, संज्ञावाचक संबंधित, त्यांची नेहमी द्वितीय विभक्ती होते. पहा, तर द्वितीय विभक्तीसाठी आपण तीन गोष्टी पाहिल्या. आता चौथी पाहू. चौथी काय आहे, विना. विना हे सुद्धा काय आहे, अव्यय आहे. या अव्ययाच्या बरोबर त्याचा जो संबंध शब्द तो सुद्धा द्वितीय विभक्तीमध्ये असतो. म्हणजे आता उदाहरण पहा, जलम विना मीनः न जीवती. जलम विना म्हणजे कशाशिवाय, विनाचा अर्थ आहे शिवाय, जलम विना पाण्याशिवाय. मग विनाचा संबंध कोणाशी आहे, पाण्याशी आहे, म्हणून त्या पाणी, जल या शब्दाचा त्यांनी द्वितीय विभक्ती घेतली आहे, जलम विना. जलम विना मीनः न जीवती, मीना म्हणजे मासोळी, मासोळी आहे ना. मीना हा म्हटलं तर मासोळ्या बहुवचन,
है ना. जलम विना मीनहा न जीवती, जिवंत राहू शकत नाहीत, है ना. आता आपण प्रथमा आणि द्वितीय विभक्तीचा अभ्यास केलेला आहे. हे आता उद्याच्या क्लासला, उद्याही आपण 8 वाजता क्लास घेऊ उद्याच्या दिवस, मग परवा रविवारी सुट्टी राहील. तर उद्या तुम्ही 8 वाजता येताना क्रियापदांच्या संदर्भात दिलेलं होमवर्क आणि हे 2 विभक्तीचे प्रकार त्याचं वाचन करून यायचं. म्हणजे आहे. आपल्याला कर्तृपद आणि कर्मपद आपल्याला पक्क लिहिता आलं पाहिजे वाक्य तयार करताना. ठीक आहे. आता एवढा भाग समजता आहे ना तुम्हाला? हो, फक्त हे संज्ञावाचक शब्द म्हणजे हे गृहम आणि भ्रमरह हे हा असे जे आहेत त्याला संज्ञा थोडीशी हा सांगा ना, संज्ञावाचक म्हणजे काय म्हणायचं? संज्ञा म्हणजे परिभाषा, अच्छा. त्याचं त्याचं संबंधित शब्द. अच्छा. संज्ञा ओके. हा संज्ञाला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला आता आठवत नाहीये. मी तुम्हाला आठवून सांगेल फक्त उद्या. हा, ठीक आहे. ओके. हा हा ठीक तर आहे. धन्यवाद. धन्यवाद. आता शांती मंत्र म्हणायचं आपल्याला. हो हो. आणि तुम्हाला येतच असेल ना, मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या परीक्षेच्या क्लासमध्ये म्हटलं असेलच, है ना. हा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. म्हणू लागा माझ्या सोबत. सर्वे ओम सर्वे भवन्तु भवन्तु सुखिनः. सर्वे सर्वे सुनिरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् फलेषु च न. ओम शांती शांती शांती. श्वः पुनर्मिलामः. श्वः 8:00 वर्गः भवति. 8 वाजता उद्या होईल. धन्यवादः. धन्यवाद भगिनी. हा बहु चिन्ह. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. साधयामः. धन्यवाद.